एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 53. लीला विग्रही सर्वही निर्मियेले, जीवा जीवनी साधना योग्य केले. अनन्यास जो युक्तीने मुक्तिदाता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. एकनाथ महाराज काशीमध्ये होते. तेव्हा त्यांनी हरिपंडिताची विचारपूस केली. अर्थातच करणारच ना. तर तेवढ्यात एक शिष्य दुसऱ्या दिवशी आला आणि म्हणाला, नाथ महाराज, आपण काल पुन्हा हरिपंडिताची विचारपूस केली ना, म्हणून मी रात्री मुद्दाम त्यांचा शोध घेतला, चौकशी केली. एकनाथ महाराज उत्सुकतेने म्हणाले, मग मग लागला का शोध? हो, त्यांच्याबरोबर अध्ययन करणारे त्यांचे एक जीवश्च कंठस्थ मित्र म्हणाले की एकनाथ महाराज काशीत येणार ही बातमी हरिपंडितांना कळाली. तेव्हा त्यांनी तीर्थयात्रेची तयारी केली. हरिपंडित म्हणाले होते, माझ्या वडिलांच्या या पाखंडी कार्याला माझा स्वतःचाच कडाडून विरोध आहे. आता बाबा काशीत येणार, त्यासंबंधी वादविवाद होणार. तेव्हा मला उगाच विरुद्ध पक्षात राहून त्यांच्यासमोर जायला नको. शिवाय बाबांचा पराजय ह्या डोळ्यांनी पाहायला नको. त्यापेक्षा मी सहकुटुंब सहपरिवार उत्तरेच्या यात्रेलाच निघून जातो. सारं वातावरण निवळल्यावर येईन. असं म्हणाला हरी. त्याला मला भेटायची उत्सुकता वाटली नाही. रक्ताच्या नात्यावर सुद्धा त्याच्या अहंकारानं कुरघोडी केली ना. नित्य गंगास्नान घडत असून हृदय आर्द्र झालं नाही ना. चालायचंच, हा ज्याचा त्याचा स्वभाव धर्म. पण तो काशी क्षेत्रात अध्ययन करतो आहे. इथे त्यानं गिरवाण भाषा भिज्ञत्वात श्रेष्ठच स्थान मिळवलं आहे. इथे त्याचा विद्वान म्हणून गौरव होतो. हे सार ऐकून मला समाधान प्राप्त झालं. पण त्याच्या आईचं समाधान मी कसं करू? तिनं निघताना मला दोनदा तीनदा बजावलाय की हरीला भेटा, त्याला समजून सांगा, आणि येत असला तर आपल्याबरोबर परत पैठणाला घेऊनच या. माझे डोळे फक्त हरीकडे लागले आहेत. सुनबाईला, प्रल्हाद, मेघश्यामला माझे आशीर्वाद सांगा. तिच्या मातृमनाची तडफड मला पाहवत नाही, पण मी करणार तरी काय? हरी मला न भेटता तीर्थयात्रेला निघून गेला, त्याला मी काय करणार? गिरिजेचं मन रुजू आहे, पण तिचं सामर्थ्य विलक्षण आहे. पतीसाठी तिनं पुत्राची माया दूर सारली. ती खरी शक्ती आहे. म्हणून तर त्या बळावर, त्या आधारावर माझ्या हातून कार्य घडतं आहे. अंथरुणावर आडवं होण्यापूर्वी त्यांनी भगवंताला नमस्कार केला. जनार्दन स्वामींचं स्मरण केलं. गुरुराया, आज जो माझा जय झाला ती केवळ आपलीच कृपा आहे. मी आपल्या अंकित आहे. आता ह्या पुढचं सारं मार्गदर्शन आपणच ह्या अज्ञानी बालकाला करायचं आहे आणि कार्य करवून घ्यायचं आहे. असं म्हणून एकनाथ महाराज शांत चित्तानं निद्राधीन झाले. काशीत एकनाथ महाराज प्रातःसमयी गंगास्नानाला पंचगंगेच्या घाटावर येत असत. पण आजची पहाट, आजचं स्नान आणि आजचा सूर्योदय काही वेगळ्याच आनंदात बुडी मारायला लावत होता. काशी क्षेत्री आल्याचं सार्थक झालं होतं. दक्षिण काशी म्हणजे पैठण आज या वाराणसीला बरोबरीला आल्यासारखं वाटत होतं. काशी क्षेत्रीच्या प्रमुख विद्वानांनी आणि ब्रह्मवृंदांनी भागवतावर प्राकृतात टीका लिहिण्याची सहर्ष परवानगी दिली होती. ह्यापेक्षा आनंदाचा मोठा क्षण तो कोणता ना. भगीरथीच्या वाहत्या प्रवाहात ओले त्यानं उभे असलेले एकनाथ महाराज
हाती जलाचा अर्घ्य घेऊन उभे होते. त्यांचे डोळे उघडे असले तरी त्या क्षणाला चर्मचक्षूंनी पाहत नसून त्यांचे ज्ञानचक्षु उघडले होते. ते अंतस्थितीत एकाग्र झाल्याचं कुणालाही समजत होतं. विश्वशक्तीपुढं त्यांनी संपूर्ण शरणागती पत्करली होती. माझ्या हातून हे पवित्र कार्य करून घेण्याची त्या त्रैलोक्य सुंदराची इच्छा आहे. तोच सारं करवून घेणारा आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. असा विनम्र भाव त्यांच्या ठायी होता. नवे नवे नम्रता हा त्यांच्या स्वभावाचा स्थायी भावच होता. प्रकाश राशी घेऊन उगवणारा प्रत्येक दिवस एकनाथ महाराजांच्या बुद्धीला आव्हान देणारा होता. या तेजराशी एकनाथ महाराजांच्या लेखणीत प्रवेशून अक्षरबद्ध होत होत्या. प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी ही तेजानं पावित्र्यानं तळपत होती. काशी क्षेत्रात आल्यापासून एकनाथ महाराज निसटणारा क्षण न क्षण बुभुक्षिताप्रमाणे कारणी लावत होते. ते गंगामय्याशी हितगुज करायचे. माते अगं तू अव्याहत कार्यरत आहेस. क्षणांचा केवढा बहुमोल उपयोग तू करून घेतेस. तू अखंड जीवनदायिनी आहेस. तुझ्यामुळंच लोकजीवन फुलतं आहे, फळतं आहे. तू विसावलीस तर? मी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण यथाशक्ती यथामती कारणी लावण्याचा प्रयत्न करतो आहे. आई तुझ्या आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. प्राकृत टीका लिहिण्याची संमती मिळाल्या क्षणापासून नाथांची चित्तवृत्ती बहरली होती. ह्यात माझं कर्तव्य नसून ही सारी त्या परमात्म्य तत्वाची इच्छा आहे. मी फक्त हे कार्य करत असताना प्रामाणिक राहायला हवं. ईश्वरी तत्व जनमानसाच्या हृदयाला जाऊन भिडायला हवं. असं लेखन माझ्या हातून घडावं ही प्रार्थना ते वारंवार करत. भागवतातल्या 11 स्कंदाचं निरूपण म्हणजे कृष्ण उद्धव संवादात्मक निरूपण. 10 स्कंद लिहून झाले तरी व्यास महर्षींना आत्मशांतीचा लाभ झाला नाही. तेव्हा देवर्षी नारदांच्या सांगण्यावरून कृष्ण लीलात्मक भक्तिरसपूर्ण हा 11 स्कंद व्यासांनी लिहिला आणि त्यांना आत्मशांतीचा प्रत्यय आला. ते आनंद सागरात पोहू लागले. नाथ महाराजांना वाटलं, हृदयी कृष्णमूर्तीचं अधिष्ठान असल्याखेरीज त्याचंच कर्तृत्व मी भक्तिरसपूर्ण लिहिणार कसं आणि जनमानसाला ईश्वर तत्व स्पर्श करणार कसं? कृष्ण रंगात रंगलेल्या नाथांना अधिष्ठानासाठी वेगळं आवाहन करण्याची जरुरी नव्हती. स्मरण मात्रे त्यांना ते साध्य होत होतं. त्यांच्या मनी कृष्णमूर्ती तरळू लागली आणि काय आश्चर्य! त्या श्रीकृष्णाच्या जागी त्यांना वारंवार श्रीखंड्या दिसू लागल्या. ध्यानी मनी नसताना हा श्रीखंड्या माझ्या मनप्रांगणात का डोकवतो आहे? त्यांच्या लक्षात आलं की श्रीखंड्या म्हणजे श्रीकृष्ण हा उलगडा, हे रहस्य मागेच आपल्याला कळलं आहे. पण भगवंता, आता ते सेवेकऱ्याचं रूप घेऊन तू माझ्या पुढे का ठाकतो आहेस? तुझी काही इच्छा माझ्या हातून पूर्ण व्हायची राहिली आहे का? उजव्या हाताची घडी डोक्यावर घालून आढ्याकडे पाहत नाथ महाराज पहुडले होते आणि त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या वरातीच्या वाजंत्रीचे स्वर ऐकू आले आणि ते चटकन उठून बसले. त्यांना वाटलं, अरेच्छा! आता लक्षात आलं, श्रीखंड्याचं लग्न करून द्यावं अशी हिची फार इच्छा होती. पण प्रत्यक्षात ती फलद्रूप होऊ शकली नाही. पण त्या इच्छापूर्तीसाठी तर भगवान श्रीखंड्याच्या रूपाने माझ्या मनच्चक्षूंपुढे येत नसेल ना? पण मी त्याचं लग्न लावणार कसं? ईश्वराचं लग्न आम्ही पामरांनी लावायचं तरी कसं? आणि ते हास्यास्पद नाही का? अजन्माचा जन्मसोहळा आम्ही साजरा करतो. अनाम असलेल्याचं नामकरण आम्ही करतो. ते फक्त आमच्या समाधानासाठी असतं. भगवंताचं स्मरण करण्याचा तो एक आविष्कार असतो. माझ्या हातात लेखणी आहे. तेच माझं साधन समजून मी परमेश्वराचा वाङ्मयीन विवाह सोहळा साजरा केला तर?
हा विचार स्थिर होताच त्यांनी श्रीमद भागवताचा दशमस्कंद उघडला. त्यात महर्षी व्यासांनी श्रीकृष्ण विवाहाच्या प्रसंगावर 150 श्लोक लिहिले आहेत. त्यावरून एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिला घेतला. शिवशक्तीचा वाङ्मयीन विवाह सोहळा करण्याचा मोह अनावर झाला. विजयी पांडुरंग आणि रुक्मिणीचा कर्नाटकात त्या सावकारानं घडवून आणलेला लग्न सोहळा त्यांना आठवला. तेव्हा आपल्या मनात रुक्मिणी स्वयंवर लिहिण्याची मनीषा उत्पन्न झाली होती. त्याची पूर्तता ह्या काशी क्षेत्री व्हावी अशीच त्या श्रीहरींची इच्छा असेल. स्वांत सुखाय रुक्मिणी स्वयंवर लिहायचं आणि जनता जनार्दनांसमोर मनकर्णिकेच्या घाटावर मात्र श्रीमद भागवतावर टीका लिहून सांगायची असं दुहेरी कार्य नाथांनी अंगीकारलं. त्यामुळं काशी क्षेत्रातला त्यांचा प्रत्येक क्षण कार्यान्वित झाला. शुभ मुहूर्त आणि शुभ वेळ पाहून श्रीमद भागवतावरच्या टीकेला सुरुवात झालीच होती. दुपारी वाचन, चिंतन, लेखन मठात चालायचं आणि सायंकाळी मनकर्णिकेच्या घाटावर गंगामय्याच्या साक्षीनं निरूपण व्हायचं. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री जनार्दन. भावार्थे नमिताचरण. जनासहित मी पण नाहीच जाण स्वये केले. 5 अध्याय पैठण क्षेत्रीच पूर्ण झाले होते. 6व्या अध्यायापासून एकनाथ महाराजांची रसाळ आणि प्रासादिक वाणी अमृतधारा स्त्रवू लागली. विषयांची सुरुवात तर इतकी मनोज्ञ झाली की स्वतः नाथ महाराजही थक्क झाले. त्यांना वाटलं वाङ्मयीन लग्नावर श्रीकृष्ण खुश असावा. त्यामुळं भागवतातलं श्रीकृष्णाचं वर्णन द्वारकेचं वर्णन सुरेख जमत आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यासारखं लेखणी लिहित आहे. एकनाथ महाराजांच्या लेखणीला जणू फुलोरा आला. मनाची फांदी न फांदी फुलांनी टवरून गेली. मूळ एकेका श्लोकावर 10 ते 15 ओव्यांचा प्रसंगी 25 ओव्यांचा साज चढू लागला. ओवीरूप अलंकारल्यालेले विषय मनोज्ञ भासायचं, हृदयाला जाऊन भिडायचं. एकनाथांची जाज्वल्य प्रतिभा, स्वानुभवाचं बळ, शारदेचा वरद हस्त आणि गुरुकृपा यामुळं त्यांच्या वाक्गंगेत श्रोतृवृंद मनःपूत डुंबायचा आणि तृप्त व्हायचा. या श्रवणप्रसादासाठी काशीतले मोठमोठे विद्वान, दशग्रंथी ब्रह्मवृंद, तपोनिष्ठ वेद संपन्न, तर्कतीर्थ हे सगळे विलक्षण प्रज्ञेचे लोक येत होते आणि स्तब्धपणे नाथवाणी ऐकत होते. मुद्देसूद प्रतिपादन, आत्मप्रत्ययाचा साक्षात्कार आणि गुरुचरणीचा नम्र भाव, त्याची वारंवार जाणीव देण्याची रुजुता ह्यामुळं प्रज्ञावंत दिपून जात आणि माना डोलावू लागत. मठाधिपती, संन्याशी बुवांसगट सारे संतुष्ट होत होते. जय हरी.